करूयात। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। याचबरोबर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे। नागपूर शहरात बुधवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली। 1 तास धुवाधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत। मोठ्या धरणातील पाणीसाठा 93.12% गेलाय। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% गेलाय। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 5 मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी आणि 2 स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी प्राप्त झाली आहे। त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्तानं बूस्टर मिळालाय। मुंबई महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे, व्यावसायिक जागा तसंच काही निवासी बांधकामं बाधित होत आहेत आणि यामुळे प्रकल्प बाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरं मिळावीत अशी मागणी होते आहे। महापालिकेनं 2009 मध्ये याबाबत धोरण आखलं होतं, मात्र ते कालबाह्य झाल्यानं आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आलंय। गणपती विसर्जनासाठी गिरगाव इथे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याचं लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बुधवारी चन्नी रोड स्थानकावरील मुंबई लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात आणि विशेष सेवांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे। याबाबत अधिकृत निवेदन देखील जारी केलं आहे। यावेळी मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान 12 अतिरिक्त लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत। पेण येथे दिवा सावंतवाडी रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत केलेला आहे। तब्बल 5 वर्षांनी हा थांबा दिल्यानं पेणकरांचा प्रवास सोयीस्कर होईल। यासह दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला रोहा इथे थांबा देण्यात आलाय। राज्यातील तब्बल 52 रेल्वेगाड्यांच्या थांब्यात वाढ करण्यात आलेली आहे। शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। टीईटी गैरप्रकारात उमेदवारावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबत, तसंच उमेदवारावर गुन्हा नोंदवला असल्यास किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल नसल्यास उमेदवारांकडून शपथपत्र घेण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी कोकणकर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। चिपळूणमधील बहादूर शेख नाका ते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक संपन्न झाली। तात्काळ मराठा समाजाचा शासन आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। ओबीसी डीएनए असणाऱ्या भाजपनं आता अन्याय करायला सुरुवात केली का, असा सूर ओबीसी समाजाच्या बैठकीत उमटला। पंढरपूरच्या करमाळा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जनशक्ती शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। महिला शेतकरी वर्षा ढवळे यांची पोस्टात 5 लाख रुपयांची ठेव असून त्या वारंवार मागणी करून देखील मिळत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। मावळच्या वडगावात गुरव कुटुंबियांनी आकर्षक देखावा साकारलेला आहे। यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त त्यांनी चांगदेव महाराजांचं गर्वहरण हा देखावा साकारलेला आहे। हा देखावा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस लगत भव्य दिव्य अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा बापदेव मित्र मंडळानं साकारलेला आहे। दर्शनासाठी भक्त मोठी गर्दी करत आहेत। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये 7 आणि 8 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला। मनोभावे पूजन करत बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं। अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेनं संपूर्ण तयारी केली असून गणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयीसुविधांसह प्रशासन सज्ज आहे। विसर्जन सुलभ निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी महापालिकेचे जवळपास 10,000 अधिकारी कर्मचारी, 245 नियंत्रण कक्ष तसंच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत। पंढरपुरात एकादशीनिमित्त टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि वारकरी महाराज मंडईच्या साक्षीनं सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती संपन्न झाली। हजारो महिला आणि वारकरी भक्तांनी एकत्रित येऊन पंढरीचा महाराजा अशी ओळख असणाऱ्या गणेशाची महाआरती केली। कोकणवासियांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेनं पनवेल ते चिपळूण दरम्यान 2 विशेष अनारक्षित गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त 2 ढोल ताशा पथकांची परवानगी असणार आहे। कोणतेही पथक स्थिर वादन करणार नाही। शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे।
सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील पिळणकर वाडीमध्ये विराज पिळणकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झालाय। पिळणकर वाडीतील गणेश भक्तांनी भजन गात गणरायाची मनोभावे सेवा केली। टाळ मृदुंगाच्या गजरात सर्व गणेश भक्त तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। या गणरायाच्या सेवेत चिमुकले देखील सहभागी झाले। नेरूळच्या विघ्नहर्ता मंडळाचं यंदा 22वं वर्ष आहे। मंडळानं यंदा आकर्षक आणि सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना केली। बद्रीनाथ, देवप्रयाग आणि गंगा संगमाचा देखावा यावेळी साकारण्यात आला। ठाण्याच्या नौपाड्यातील आर्या पंडित यांनी आपल्या घरच्या बाप्पासाठी जेजुरी गडाचा देखावा साकारलाय। हा देखावा त्यांनी घरातील टाकाऊ कागद आणि पुठ्ठ्यांनी बनवलाय। संपूर्ण देखावा हा इको फ्रेंडली असून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंनी सजावट करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। सिल्लोड नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला। परळचा राजा गणपती यंदा भाविकांसाठी खास आकर्षण ठरतोय। यावर्षी मंडळानं अयोध्या राम मंदिराचा देखावा साकारलाय। तसंच श्रीरामाची हुबेहूब मूर्ती देखील तयार केली आहे। दक्षिण मुंबईमध्ये गणपती पाहायला येणारे भाविक आवडीनं या मंडळाला भेट देत आहेत। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील पिळणकर वाडीमध्ये मोठ्या उत्साहात घरी आणलेल्या गौराईचं मुहूर्तावर विसर्जन करण्यात आलं। महिलांनी मनोभावे गौराईची पूजा करून आरती केली। नैवेद्य दाखवून गौराईला निरोप देण्यात आला। या दिवशी गौराईला आंबोळी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो। लंडनमधील मराठी जनांना हक्काचं सांस्कृतिक भवन मिळावं या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे। लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि या संदर्भातला धनादेश देवेंद्र फडणवीसांनी सुपूर्द केलाय। बीडच्या परळीमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणाची महिलांनी धिंड काढली। 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेविरोधात आंदोलन करत असताना तरुणानं गोंधळ घातला। या तरुणाला महिलांनी चोप दिला। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा शिक्षण आणि नोकऱ्यांमधील खासगीकरण आणि कामगार विरोधी धोरणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेकडून विरोध करण्यात आला। विक्रमगड परिसरात ही निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत येणाऱ्या बीडमधील 800हून अधिक कर्मचारी संपावर गेलेले आहेत। 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 1500 कर्मचाऱ्यांनी गेल्या 16 दिवसांपासून संप पुकारलाय। थाळी वाजवत आंदोलकांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या संपामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झालाय। सेवानिवृत्त शिक्षकांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अद्याप प्राप्त झालं नाहीये। तसंच नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांना नक्षल भत्ता मिळाला नाहीये। या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वर्ध्यामध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या। अंगणवाडी कर्मचारी युनियननं वर्धा जिल्हा परिषदेकडे जाणारा रस्ता रोखला। समान वेतन आणि दरमहा पेन्शनच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मालेगाव शहरातील मिरवणूक मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। तसंच मोकाट जनावरांचा वावरही वाढलाय। त्यामुळे गणपती डोक्यावर घेऊन नागरिकांनी आंदोलन केलं। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी थाली बजाव आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधून घेतलं। लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारचा मराठा आरक्षणासंदर्भातला GR फाडलाय। सरकारविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले असून आंदोलनादरम्यान हाके यांनी मराठा आरक्षणासाठीचा राज्य सरकारचा GR फाडला। ओबीसी समाजाचं आरक्षण ओरबाडू नका असं म्हणत ओबीसी समाज बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। जरांगे यांच्या मागण्यांचा सरकारनं काढलेला GR फाडून पायदळीत उडवण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ओबीसी आंदोलकांनी ठिय्या मांडला। इंदापुरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले। इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारात GRची होळी करत ओबीसी बांधवांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी करत भंडाऱ्यामध्ये ओबीसी संघटनांनी धरणे आंदोलन केलं। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेण्यात आला। यात काहीही आश्चर्य नाही। सरकारनं सुवर्णमध्य साधलं असून यामध्ये ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपुरातील ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी दिली आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांनी GRची होळी करत सरकारविरोधात निषेध नोंदवला। ओबीसींवर अन्याय होता कामा नये अशी प्रतिक्रिया ओबीसी बांधवांनी दिली।
मध्यामध्ये पीव्हीआर मल्टी ट्रेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त परताव्याचा आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली। आरोपीकडून मोबाईल, लॅपटॉप, एटीएम कार्ड, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने तसंच 2 कार असा एकूण 44,13,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भिवंडीमध्ये उड्डाणपुलावर 2 भरधाव कारचा अपघात झाला। या अपघातात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली। दरम्यान दुचाकी स्वाराचा उड्डाणपुलावरून पडून मृत्यू झाला तर कार चालक जखमी झालाय। बनावट दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलाय। कारवाईमध्ये पोलिसांनी 1.5 कोटींची विदेशी दारू जप्त केली आहे। ठाण्याच्या खारेगाव टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे। ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी सर्कलजवळ हा प्रकार घडलाय। संपत्तीच्या वादातून वाहनाखाली चिडून ही हत्या करण्यात आली। सोलापूर हैदराबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ बसला ट्रकनं जोरदार धडक दिली। या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। पालघरच्या सूर्या नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय। वाघाडीमधील भीम बांध इथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या शांताराम चौरे यांचा बुडून मृत्यू झाला तर साणीमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू झाला। काल वाहून गेलेल्या या दोन्ही व्यक्तींचा मृतदेह सापडलाय। माळच्या भोराव गावाजवळ सावित्री नदीवरील पुलाच्या भरावाचं काम सुरू आहे आणि या कामादरम्यान महाड भोर पंढरपूर महामार्गावर पोकलेन मशीन कोसळली। सुदैवानं या अपघातात चालक थोडक्यात बचावला।